नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. एक 10 दिवसाच्या नंतर तुमच्यासमोर येतो आहे. मी मधल्या काळात तैवान या शहरात गेलो होतो, देशात गेलो. एक छोटासा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे आम्ही लोक त्या कार्यक्रमात सहभागी झालो. पण अत्यंत तैवान एक सुंदर शहर. आजही तिथे रिपब्लिक ऑफ चायना लिहित असतात, परंतु त्या चायनाच्या अत्यंत विरोधात आहेत. महत्त्वाचं कारण विरोधात राहण्याचं असं आहे की चायनाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबही नेहमी म्हणायचे की ते ट्रस्टफुल नाही आणि ते कम्युनिझमचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे आणि कम्युनिझम हा डिक्टेटरशिपला प्रोत्साहन देत असतो. तैवानला मात्र उलटं आहे. दर 4 वर्षामध्ये तिथे इलेक्शन होत असतात आणि तिथे जे लोक निवडून देतात त्या लोकांच्या ह्याच्याने दरवेळेस प्राईम मिनिस्टर बदलतात, तिथे प्रेसिडेंट ऑफ इंडिया बदलतो. अनेक गोष्टी तिथे आहे. डेमोक्रॅटिक सेटअप असल्यामुळे तो एक मोठा शहर आहे. सेकंडली त्यांचा पूर्णच्या पूर्ण झुकाव एशियन कंट्रीजमध्ये, अमेरिकात, युनायटेड नेशन लोक त्यांना सपोर्ट करत असतात. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर जी अवस्था हिची झाली ती जपानची झाली होती आणि त्यानंतर युनायटेड नेशननी $3 ट्रिलियन देऊन त्या पूर्ण कंट्रीला उचललं. हेच नाही तर त्यांच्यासोबत इतके ॲग्रीमेंट करून टाकले आणि आज तिच्यात जेवढे इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आणि चायना हे बनवत असेल, जपान बनवत असेल, तर त्यांना सर्वात प्रायोरिटी देत असते युनायटेड नेशन, अमेरिका. तर सांगायचं म्हणजे आज अशा पूर्ण देशाची ज्यावेळेस अवस्था आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की काही जे देश आहेत जे डेमोक्रॅटिक सेटअपने चालतात आणि काही लोक जे त्याच्या विरुद्ध जातात. दुसरं म्हणजे चायनाचं हे मोठं उदाहरण आहे. आता रशिया ज्या पद्धतीने पुतिन अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने येत असतो ते तुम्हाला लोकांना माहिती आहे. आज रशियाचं जे युद्ध सुरू आहे अनेक वर्षापासून आणि या देशामधल्या ज्या घडामोडी होत आहेत त्याच्याबद्दलही तुम्हा सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे. परंतु तैवानच्या बाबतीमध्ये मात्र चायनाच्या विरोधामध्ये फार मोठी लाट आहे. अनेक लोक त्यांना बोलत असतात. अशा पद्धतीचं ते वातावरण तिथे आहे. बरं असो, आपण एखाद्या वेळेस त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवू शकू. आज महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सर्व लोकांना जगाला एक आश्चर्याचं म्हणजे एक फार मोठा धक्कादायक बातमी आहे की एका महायुद्धाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की इस्रायलनी पॅलेस्टिनियन गाझा बॉर्डरमध्ये ज्या पद्धतीची धुमाकळा लावला मागच्या 6 महिन्यात, त्याच्यामुळे तिथे हजारो लोकांचा कत्तला झाल्या, मेले आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं जेवढे मेले ते लहान मुलं होते. 20 वर्षाच्या खालचे 70% लोक ते होते. त्याच्यामुळे फार मोठा आणि सातत्यानं युनायटेड नेशनपासून सर्वांनी त्यांना बजावत असूनही मात्र इस्रायल त्याला ऐकत नव्हता आणि त्याच्यामुळे इराणनी पुन्हा त्यांना हे धमकी दिली होती आणि ते ऐकत नसल्यामुळे इराणनी त्याच्यावरती लढाई केलेली आहे. आज 4 दिवसापासून सातत्यानं तिथे बॉम्बवर्षाव सुरू आहे. अनेक ठिकाणी ते आपापले त्याचे ठिकाणं उद्ध्वस्त करत आहेत. त्याला आता प्रतिउत्तर देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या देश त्याच्यात आलेले आहे. इस्रायलच्या सोबत युनायटेड नेशनचे लोक पुन्हा उतरलेले आहेत आणि इराण आणि इराक हे जवळजवळच आहेत. इराकमध्येही काही बॉम्बस्फोट झालेले आहेत, परंतु इराणनी त्याच्यावरती हे सरळ स्पष्ट केले की आम्ही त्याच्याच काही आमचा संबंध नाही. तुम्हा लोकांना माहिती आहे इराक आणि अमेरिकेचं जे काही झालं होतं मागचं आणि ज्या पद्धतीने तिथे त्याच्यातलं जे उद्ध्वस्त करण्यात आलं ते तुम्हा सर्व लोकांना आठवत असेल. आज याच्यामुळे एक तिसरं थर्ड वर्ल्ड वॉर होईल की काय, कारण दोन्ही देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर एनर्जी आहे आणि जिथे न्यूक्लिअर एनर्जी असली, न्यूक्लिअर जर तिथे वेपन्स असले तर त्या इतक्या मोठ्या प्रमाणात विनाश करतात की माणसं तर मारतात, परंतु तिथे पक्षी, झाडं काही वाचत नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की भगवान बुद्धांनी एकाच त्याच्यासाठी युद्ध थांबवण्यासाठी त्याने आपलं गृहत्याग करून सर्व लोक का द्वेष करतात हा एक इश्यू घेऊन ते सर्व निघून गेले. ह्या सर्व तुम्हाला माहिती आहे. फॉर्च्युनेटली मला फार आनंद होतो की जे देश आहेत जे बुद्धाच्या फिलॉसॉफीने जातात, पूर्ण एशियन कंट्रीतले जे काही देश असतील त्या लोकांना युद्ध नको आहे, त्यांना फक्त बुद्ध पाहिजे आहे. आजच्या स्थितीमध्ये ते हे सर्वच्या सर्व महत्त्वाचं आहे. आज दिनांक 19 आजच्या ठिकाणी पूर्ण भारतभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह सुरू आहे. आज आम्ही दुपारी अनेक ठिकाणी व्हिजिट दिल्या आणि त्यामुळे असं वाटत होतं की भारतातला हा फार मोठा उत्सव आहे. कारण प्रत्येक माणूस हा त्याला वेगळे अधिकार असतात आणि तो म्हणतो की मी सरकार बनवण्याच्या तयारीत आहे आणि तो ज्या पद्धतीने व्होटिंग करतो तो किती कॉन्शियस आहे हे सर्वच्या सर्व यावेळेस आम्हाला आठवण होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची की ज्यांनी आम्हाला डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये ठेवलं आणि आमचे हात इतके बळकट केले. आज एक छोटासा व्हिडिओ पुन्हा मी तुम्हाला दाखवणार आहे.
एक तर युद्धाच्या बाबतीतला आम्ही 2-3 मिनिटाची क्लिप दाखवू आणि अरविंद केजरीवालला जी जेलमध्ये टाकलेलं आहे ती अत्यंत दुर्भाग्यजनक ती घटना झालेली आहे. ते सोडा, पण त्याही व्यतिरिक्त त्यांची शुगर लेवल ही अत्यंत ड्रॉप झालेली आहे आणि नाही हाय झालेली आहे आणि त्याला इन्सुलिनशिवाय होत नाही. आणि सर्व त्यांच्या आम आदमी पार्टीच्या लोकांनी सांगितलेलं आहे की ईडी आणि ही सरकार त्यांना मारण्याच्या स्थितीत आहे. परंतु पुन्हा ईडीनी त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की केजरीवाल जाणूनबुजून गोड चहा पितात, ते जे न खाणाऱ्या वस्तू खातात, केळं खातात, अशा पद्धतीचे काहीतरी लांछन लावलेले आहेत. त्याच्यामुळे एक फार मोठ्या पद्धतीचा एक वार, एक सिव्हिल वार झाल्यासारखं आहे. एक दिल्लीचे लोक अत्यंत चिडून आहेत. तुम्हाला माहिती आहे तो तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री आहेत, लोकप्रिय आहेत, काँग्रेसचा पाठिंबा आहे, अनेक पार्टीचा पाठिंबा आहे. आणि अशा जर काही कधी केजरीवालांची तब्येत बिघडली किंवा काही झाली तर त्याच्यामुळे तुम्हा लोकांना माहिती आहे उत्तर भारतात फार स्फोटक परिस्थिती दरवेळेस निर्माण झालेली तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. बघूया त्याच्यावरती हे छोट्या 1-2-3 क्लिप्स तुम्हाला दाखवते. क्या मोदी सरकार की जांच एजेंसी अरविंद केजरीवाल को जेल के अंदर मार देना चाहती है, जैसे कि आम आदमी पार्टी दावा कर रही है? क्या अरविंद केजरीवाल जानबूझकर अपना शुगर लेवल बढ़ा रहे हैं, मिठाई, आलू पूड़ी खाकर, केला खाकर? पार्टी के नेता अमातुल्लाह खान की 13 घंटे तक पूछताछ होती है, मगर पूछताछ से पहले ही वो एक वीडियो जारी कर देते हैं कि मुझे गिरफ्तार किया जा रहा है. बाद में वो बाहर आ जाते हैं, उन्हें गिरफ्तार नहीं किया जाता. इस वक्त दोस्तों दिल्ली की सियासत में जो चल रहा है ना, उसके सामने कोई भी वेब सीरीज, कोई भी फिल्म जो है वो फेल है. इस वक्त दिल्ली की राजनीति में जो चल रहा है ना, उससे बात स्पष्ट हो जाती है कि शेर को सवा शेर मिल गया है. मोदी सरकार की जांच एजेंसी जो भी करती है, आम आदमी पार्टी उसका डबल जवाब देती है. आज इस पूरी राजनीति में जो चल रहा है, जो तड़का डाला गया है दोस्तों, उसकी एक एक जानकारी आपके सामने. सबसे पहले मैं आपको बतलाना चाहूंगा, आम आदमी पार्टी यह दावा कर रही है कि जेल के अंदर अरविंद केजरीवाल को सही तरीके से दवा नहीं दी जा रही है. दूसरी तरफ ईडी ने दावा कर दिया कि केजरीवाल जानबूझकर अपना शुगर लेवल बढ़ा रहे हैं. उनका शुगर लेवल 280 तक पहुंच गया है. आतिशी मरलेना ने क्या कहा है ईडी के दावे के खिलाफ, आइए सुनते हैं. इस न्यूज क्लिप में आप यह भी देखेंगे कि किस तरह से ईडी ने जो दावा किया है और उसके जवाब में आतिशी क्या कह रही हैं. देखते हैं. खबर आ रही है जरा अरविंद केजरीवाल पर. ईडी के वकील का केजरीवाल पर बड़ा दावा है कि केजरीवाल जानबूझकर मीठा खा रहे हैं. घर का खाना खाकर केजरीवाल का वजन बढ़ गया है. जेल में घर से आलू पूरी, आम मिठाई सब कुछ आ रहा है. ये ईडी दावा कर रही है. दरअसल देखिए, आज ईडी ने बार बार झूठ बोले, बार बार अफवाह फैलाई. उन्होंने कहा कि अरविंद केजरीवाल जी मीठी चाय पी रहे हैं, मिठाई खा रहे हैं. ये सरासर झूठ है. अरविंद केजरीवाल जी को उनके डॉक्टर द्वारा प्रिस्क्राइब्ड एक स्वीटनर एरिथ्रिटॉल की चाय भी और की मिठाई भी अलाउड है. मैं भारतीय जनता पार्टी से कहूंगी कि इस एरिथ्रिटॉल को आप गूगल करके देखिए. ये एक ऐसा लो कैलोरी स्वीटनर होता है जो डायबिटिक्स को दिया जाता है. तो जो चाय अरविंद केजरीवाल जी पी रहे हैं, जो मिठाई अरविंद केजरीवाल जी खा रहे हैं, वो इस स्वीटनर से बनी हुई है. ईडी का दूसरा झूठ कि वो केला खा रहे हैं अपना शुगर लेवल बढ़ाने के लिए. मैं भारतीय जनता पार्टी से कहना चाहूंगी कि किसी भी डायबिटीज के डॉक्टर से जाके बात कर लीजिए. सारे सीरियस डायबिटीज के पेशेंट्स को इमरजेंसी के लिए अपने पास 2 चीजें रखने को हमेशा कहा जाता है. केला रखने को कहा जाता है और किसी प्रकार की टॉफी या चॉकलेट रखने को कहा जाता है, क्योंकि जब आपको सीरियस डायबिटीज होता है तो आपका शुगर लेवल एकदम से गिर सकता है और शुगर लेवल एकदम से गिरने से जान को भी खतरा हो सकता है. अगर ईडी वाले कोर्ट का ऑर्डर पढ़ेंगे तो उसमें साफ साफ शब्दों में लिखा हुआ है कि जब अरविंद केजरीवाल जी ईडी कस्टडी में होंगे या जुडिशियल कस्टडी में होंगे तो उनके पास हमेशा किसी प्रकार की टॉफी होना जरूरी है
और उसके साथ केला होना जरूरी है। अब संजय सिंह का यह बयान देखिए। वो कहते हैं कस्टडी में सीएम अरविंद केजरीवाल की इंसुलिन रोकी गई। वो 30 साल से शुगर के पेशेंट हैं, 54 यूनिट इंसुलिन रोज लेते हैं। कस्टडी में जेल प्रशासन अरविंद केजरीवाल को इंसुलिन नहीं लेने दे रहा। उनका शुगर लेवल 300 तक पहुंचा है। क्या यह दावा सही है? क्या जवाब देगी मोदी सरकार? बात सवाल यहां पर यह, क्या एक चुने हुए मुख्यमंत्री को इस तरह से जेल के अंदर कोई जांच एजेंसी मरवाना चाहेगी? और उससे भी बड़ी बात, एक व्यक्ति जिसे गंभीर डायबिटीज है, क्या वो जानबूझकर अपना शुगर लेवल बढ़ाना चाहेगा? क्योंकि आप जानते हैं कि जब शुगर लेवल बढ़ता है, जब आपका डायबिटीज आउट ऑफ कंट्रोल होता है, तो उससे कई हमले के बाद ईरान में आपात बैठक से जुड़ी, हमले के बाद ईरान में एक इमरजेंसी बैठक हुई है, तो बहुत ही तनाव इस पूरे रीजन में नजर आ रहा है। ईरान से अहम खबर है, हमले के बाद ईरान में एक इमरजेंसी बैठक भी बुलाई गई है। जानकारी आ रही है इमरजेंसी बैठक, इसको लेकर कई जानकारी आ रही है कि कई ईरान की तरफ से कहा जा रहा है, ये फॉल्स क्लेम है, इसको हम अभी पूरी तरह कंफर्म नहीं कर सकते हैं कि ईरान की जो सिक्योरिटी काउंसिल की बैठक हुई है, इसको कई जगह ईरान में डिनाई किया गया है। बड़ी बात जो इस वक्त आ रही है वो ये है कि बगदाद में जिस इमारत पर अटैक किया, वहां पर बड़ी महत्वपूर्ण मीटिंग चल रही थी IRGC के ऑफिशियल्स की, उस बिल्डिंग को टारगेट किया गया है। एक और इंफॉर्मेशन जो मेरे पास आ रही है वो ये है इस वक्त कि ईरान ने यह कहा है कि उसकी सारी न्यूक्लियर साइट्स जो हैं उन पर मैक्सिमम सिक्योरिटी है और कोई डैमेज नहीं है। इसी को क्लेम करने के लिए मैं आपको एक वीडियो दिखाने वाला हूं, उसके बाद हम सुमित के पास जरूर जाएंगे। यह है वो वीडियो जो मेरे पास आया है, ये इस्फहान की न्यूक्लियर साइट है जिसका वीडियो हमें दिखाया गया। मैं कोशिश करता हूं इसको टर्न करने की। ये देखिए, ये वीडियो मेरे पास आया है और बताया जा रहा है कि ये एब्सोल्युटली क्वाइट है, यहां पर चीजें एकदम ठीक है। लेकिन ये अगर अभी जो कुछ भी घटनाक्रम हुआ है, इसमें जो मैं समझना चाहूंगा वो सुमित से, ये देखिए, ये विजुअल मैं आपको दिखा रहा हूं, लेकिन सीधे मैं चलूंगा। निशांत, हम ये विजुअल दिखा रहे हैं, जो तस्वीरें आप दिखा रहे हैं वो हम अपने स्क्रीन पर दर्शकों को दिखा रहे हैं। सुमित भी हमारे साथ मौजूद है। सुमित से कोई सवाल लेना चाहते हैं? जी बिल्कुल, आप सुमित से सवाल। अगले 3 घंटे, अगले 5 घंटे, अगले 6 घंटे कितने इंपॉर्टेंट है? ईरान ने अटैक किया था 12-13 दिन के बाद, इजराइल ने अटैक किया 5 दिन के अंदर, और ईरान ने यह धमकी दी है कि अगर हमारे ऊपर अटैक होगा तो वी विल टेक जस्ट फ्यू सेकेंड्स, नॉट 12 डेज। देखिए बिल्कुल निशांत, एक बात तो आप मान के चलिए कि घंटे नहीं, हर मिनट कीमती है, हर मिनट बहुत ज्यादा पैनिक सिचुएशन पूरे मिडल ईस्ट के अंदर। इंपॉर्टेंट ये नहीं है कि लगातार ईरान अब क्या करेगा, इंपॉर्टेंट ये है कि लगातार जो इजराइल के इस अटैक के बाद जो पूरे मिडल ईस्ट के अंदर जो एक कहा जा रहा था कि पूरे इलाके को शांत करने के लिए या फिर समझौते की बात की जा रही थी, अब वो कहीं दिखता नहीं। और इंपॉर्टेंट ये भी है, ईरान भले ही ये बात कहे कि उसके ईरान की फैसिलिटीज, न्यूक्लियर फैसिलिटी सुरक्षित है, 3 क्वाडकॉप्टर्स थे जिन्होंने अटैक किया, उनको न्यूट्रलाइज कर दिया गया। लेकिन ये जरूर है कि अगर इस तरीके से ईरान में अटैक करने की कोई भी संभावना इजराइल करता है तो यह है कि इजराइल अब चुप नहीं बैठेगा। और यह बात मैंने जब कल 2 दिन पहले ईरान के एम्बेसडर के अटैक के पहले हिजबुल्लाह ने आयरन डोम की ताकत असेस करने की कोशिश की थी। यह इजराइल का सिर्फ असेसमेंट ऑफ स्ट्रेंथ था, नथिंग एल्स, और अब वो बड़े हमले के लिए तैयार। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आजच्या ज्या जागतिक लेवलवरती ज्या पद्धतीचा विनाश सुरू आहे, एका दुसऱ्या कंट्रीच्या बद्दल महायुद्ध सुरू झालेलं आहे, याची आठवण तुम्हा सर्व लोकांना झाली पाहिजे की बुद्धांनी हे सर्व तर सोडून तिथे गेलेत आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते पुन्हा आले, घरी परत आले, आणि त्यावेळेस राजा शुद्धोधनांनी त्यांना आमंत्रण देऊन सर्वांच्या तिथे मोठी सभा भरवली। सभेमध्ये बोलताना सिद्धार्थ म्हणतात की शासन कसं करावं, तुम्हाला शासक भाव असला पाहिजे, तुमचा शासक भाव म्हणजे तुमचं कर्तव्य। जसा एखादा मुलगा आपल्या पोराला वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने तो आपले प्रयत्न करत असतो, तर तेच प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही राजा बनून असता त्यावेळेसही विसरायला नको की हे माझी प्रजा, माझे पुत्र आहेत, माझे पोरं आहेत, माझे पोरी आहेत, माझे आईवडील आहेत। ही जोपर्यंत भावना तुमच्यात नाही तर तोपर्यंत तुम्ही राज्यच करू नये अशा पद्धतीची आहे। परंतु आजची परिस्थिती आहे किती आहे ते तुम्हाला माहिती आहे। यावरती एक सुंदरसा छोटासा क्लिप आज आम्ही तुम्हाला प्रेझेंट करूया, बघूया आपण एक क्लिप। राजनीतिक जीवन में अर्थात प्रजा का शासन करने में आपका मार्ग हमें कैसे जागरूक कर सकता है? शासन
ना करके। कृपया विस्तार से समझाएं। पहला भाव जो आपको आपके अंतर से खोना है वो है आपका अपना शासक भाव, और जो भाव आपको अपने अंतर में जगाना है वो है मैत्री, पिता, भ्राता का भाव। कर्म के चक्र से यदि आप राजा बने हैं तो केवल इसीलिए कि आप अपनी प्रजा की आंखों के अश्रु पहुंच सकें, उनके दुखों को दूर कर सकें। यही कृत्य आप अपने घरों में हर दिन करते हैं पिता बनकर। तो फिर आप सब ये भाव शासक बनकर क्यों नहीं करते? क्योंकि आप स्वयं को प्रजा से भिन्न समझते हैं, इसीलिए आप सब पूछते हैं कि जागृत शासक कैसे बने। ये प्रश्न आप तब नहीं पूछते जब आप पिता बने थे कि हम पिता कैसे बने, क्योंकि वहां अपनत्व का भाव है। तो इसी भाव को और विस्तृत करें। सभी अपने हैं, सभी के दुख अपने हैं, सबको न्याय और आनंद देने का जो ये मार्ग आप सबको प्राप्त हुआ है उसे व्यर्थ ना गवाएं। शारीरिक रोगों और मानसिक दुखों से तो जन जन पीड़ित है, पर उनको आप सामाजिक न्याय देकर उनके जीवन को सुखमय तो बना सकते हैं। मैं इस क्षण को कदापि नहीं भूल सकता। आपने मुझे जगाया है। शाक्य मुनी बुद्ध की। आज दैनिक बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेणार। एक 4 पेपर आज सर्वच ठिकाणी। आज इलेक्शनवरती सर्व वारं सर्वीकडे होतं। आज आम्ही सकाळी सर्वीकडे फिरून आलो। अत्यंत उल्हासदायक वातावरण होतं। स्वतः मी व्होटिंग केल्यानंतर मला असं जाणवलं नाही की सर्वजण विचार करत होते की ते ट्रान्सपरंट नाही, दिसत नाही, त्याच्यानंतर बॅलेट पेपरचा आवाज येत नाही, पडलं की नाही माहिती नाही, अशा अनेक ठिकाणी होतं। काही ठिकाणी मशिना होत्या, परंतु असं काही मला आढळलं नाही। आणि आम्हा कोणत्याही ग्रुपच्या आमच्या लोकांनाही काही पाहण्यात आलं नाही। मी बहुजन सौरभचा एक संपादक असल्यामुळे आणि मला एक पास मिळाली होती आणि त्याच्यामुळे मी कुठल्याही बूथवरती जाऊन मला चौकशी करण्याचे अधिकार होते। त्याच्यामुळे मी सर्व ठिकाणी जाऊन सर्वीकडे चौकशी केली, पण असं काहीही प्रकार मला दिसलेला नाही। आज आमची महत्त्वाच्या ज्या हेडलाईन्स आहेत त्या म्हणजे EVM बटन दाबताच भाजपाला मतदान। एक काल सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत जोरात त्याच्यावरती वाद सुरू होता आणि एक केरळची घटना झाली आहे, त्याच्यावरती त्यांनी कोट केलं की त्याच्यामध्ये जे मिसमॅच झालेलं आहे, एक जे होत होतं ते कमी जास्त होत आहे, तर याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताबडतोब त्यात चीफ इलेक्शन कमिशनला ऑर्डर केल्या की तुम्ही त्याच्यावरती काय झालं ते बघा आणि सर्वच्या सर्व निकाल त्यांनी आरक्षित ठेवलेला, सुरक्षित ठेवलेला आहे। काय लवकरच ते त्याच्यावरती ते भाष्य देतील किंवा जर गरज जर पडली तर पुन्हा लार्जर बेंचकडे पुन्हा हिअरिंगला येऊ शकेल, अशा पद्धतीची ती घटना आहे। त्याच्यामुळे आम्ही ती बातमी फ्रंट पेजवरती लावलेली आहे। संकल्प आमचा करो या मरो, म्हणजेच तुम्हा सर्व लोकांना इलेक्शनला जाऊन आपला मताधिकार करायचा आहे, मताचा वापर करायचा आहे, तुमची ताकद दाखवायची आहे या सरकारसाठी। एक त्याच्याच बाजूला पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो। ब्रिजभूषण सिंग, तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की महिला पहिलवानाच्या बाबतीमध्ये जे त्यांच्यावरती अनेक जे अत्याचार झालेले आहेत त्या बाबतीमध्ये त्या सर्व दिल्लीच्या याच्यामध्ये उपोषणाला बसल्या होत्या, त्या सर्व देशांनी जगाने पाहिलेलं आहे। आज त्याच्यावरती ज्यावेळेस चार्जशीट झाली त्यावेळेस त्यांनी एक ॲप्लिकेशन फाईल केलेली की ब्रिजभूषण सिंगनी की बाबा त्या पिरियडमध्ये मी नव्हतोच, आता ते याच्यासाठी की परवा डिस्पोजल होणार होती की तो जेलमध्ये त्याला पाठवणार होते, पण त्याच्यासाठी हा पुन्हा त्यांनी टाईम मागून घेतला आणि त्याच्यामुळे थोडासा जो निकाल लागणार होता तो थोडासा पुढे गेलेला आहे। त्याच्यामुळे
ती एक महत्त्वाची बातमी आम्ही समजतो. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी निचांकी पातळीवर सर्वात लोएस्ट त्याच्यात झाला. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की पूर्ण आर्थिक तुमची जे नाडी असते, तुम्हाला जर तिथे जेट घ्यायचं असेल किंवा फॉरेनमधली एखादी वस्तू घ्यायची असेल तर तुम्हाला डॉलरच द्यायचे असतात. आणि ज्यावेळेस 5 वर्षापूर्वी 74-75 रुपयाचा डॉलर आज 83 रुपयावरती, 83 रुपये 45 पैसे एवढा जर झाला तर अल्टिमेटली तुमच्या तिजोरीवरती त्या प्रमाणामध्ये वाढ हे झाली, तोटा झाला. त्याच्यामुळे आमची अर्थव्यवस्था ही नेहमी आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरसोबत ती मोजत असते. संपूर्ण देशात तोच जगात हाच एक फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे तुम्ही डॉलरच्या बाबतीत तुमची किंमत किती आहे आज रुपयाची त्याच्यावरती तुमचं मूल्यांकन होत असते आणि ती सातत्यानं घटत असल्यामुळे त्याच्यावरती चिंता व्यक्त करणारा ही बातमी होती. आज एक त्याच्याच बाजूला समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्घटनेत दोघांची जागीच मृत्यू. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की या हायवेवरती सातत्यानं तिथे अपघात होत असतात आणि ज्यावेळेस 2 लोकांना मृत्यू झाल्याचं आज ती बातमी आहे. मोदींचे इंजिन बिघडलेले, देशाला अधोगतीकडे नेणारे नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे, आणि त्यांनी सांगितलं की त्यांना आता ज्या पद्धतीने ते करतायत आणि ज्या पद्धतीचे त्यांचे ॲक्शन्स आहेत त्या अत्यंत चिंतनीय आहेत. त्याच्याच खालची आज आम्ही एक बातमी घेतलेली आहे. विद्यार्थ्याच्या भगव्या कपड्यावरून मुख्याध्यापकांचा आक्षेप. एक हैदराबादची बातमी आहे. BJPच्या रंगावरती अनेक लोकांनी त्याला हे केलं आहे आणि संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल, अशा पद्धतीची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. भाजप देशावर एक देश एक भाषा लादत आहेत. राहुल गांधी म्हणजेच काय की एक देश एक भाषा म्हणजे हिंदीचं त्याला प्रमोट करेल आणि सर्व साऊथचे लोक पुन्हा नाराज करतील आणि पुन्हा एकदा या देशाचे तुकडे होतील की काय भाषेवरती. कारण याच्यापूर्वी पण अनेकदा भाषेच्या आधारावरती तीव्र आंदोलनं झाले. हैदराबाद ते तामिळ असो की केरळ असो की वेगवेगळ्या ठिकाणी, तर अशा पद्धतीची ती भाषा आहे. त्याच्यावरती राहुल गांधींनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. 11 वर्षांनी झाला 12वी उत्तीर्ण आणि आता UPSCच्या यादीत एक 42 वर्षाचा तरुण तो UPSC त्यांनी क्वालिफाय केलेला आहे. त्यावेळेसही तो 10वीत मेरिट होता, परंतु आर्थिक परिस्थिती त्याची इतकी खराब होती की त्यांनी 10 वर्ष सातत्याने गॅप घेतली आणि त्याच्यानंतर मग सातत्यानं त्यांनी UPSCची तयारी केली. पहिल्या अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टमध्ये झाला नाही, पण थर्ड अटेम्प्टमध्ये त्यांनी UPSC क्रॅक केली. मधल्या पिरियडमध्ये तो टीचर राहिलेला आहे. त्यांनी स्टेट लेवलच्या जेवढ्या परीक्षा होत्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर तो शिक्षकही होता त्या परीक्षेतनं. परंतु आज UPSCची परीक्षा देणं म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची बाब आलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांचं अभिनंदन. बहुजन सौरभसुद्धा त्याचं अभिनंदन करते आहे. पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर हिंसाचार. कोलकात्याची बातमी आहे. परवाच रामनवमी झाली, तिथे फार मोठा हिंसाचार झाला. त्याची बातमी आम्ही समोर फ्रंट पेजवरती लावलेली आहे. बीप कंपन्याकडून 550 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेणाऱ्या भाजपला लोक निवडून देणार नाहीत, संजय राऊतांची बातमी आहे. आणि जे लोक हिंदुत्वाचं हे करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गायीचं कत्तलखाने त्यांनी उघडलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तिथून मांस निर्यात करतात आणि त्यांच्याकडनं 550 कोटी घेणं हे आपल्या देशाला आणि हिंदुत्ववादाला न शोभणारी बाब आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. आरक्षणाला संपुष्टात आणण्याचे कुटीर कारस्थान हाणून पाडण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांना चा पराभव करा. ॲडव्होकेट सुरेश घाटे आमचे मित्र आहे, बहुजन सौरभसोबत जुळलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं जे वक्तव्य आहे आजच्या परिस्थितीला हे आहेत, पूरक आहे. मतदान अधिकाऱ्यांनी 462 मतदान पथके रवाना. काल पूर्ण दिवसभर जिकडे तिकडे आपापल्या ठिकाणी जाऊन 7 वाजता संपूर्णपणे यंत्रणा सज्ज होती आणि आज सर्व लोक व्यवस्थित सर्व लोकांनी हे केलेलं आहे. इलेक्शन्समध्ये आपला पार्टिसिपेशन केलेलं आहे. संविधान विरोधक देशद्रोहीवर सक्तीने कारवाई व्हावी. भाऊवासनिक बरोबर आहे की जे लोक देशाला तोडण्याच्या याच्यात जर विरोधक जर काही बोलत असतील तर त्यांच्यावरती निश्चितच झाली पाहिजे. चक्रवर्ती सम्राट अशोक व वीरदा चंद्रगुप्त मौर्य विश्वविजेते होते. धम्मपाल वर्धेची बातमी आहे. फार मोठं डिबेट सुरू होतं. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की सम्राट अशोकांचं जरी साम्राज्य होतं, बुद्धिझम त्यांनी वाढवलं,
परंतु ते पुन्हा काही वर्षाच्या नंतर बुद्धिझम पूर्ण नष्ट झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. पण ज्या पद्धतीने बुद्धिझम आणि जी कॉन्स्टिट्यूशन आणि भारत आपला देश आपला बळकट झाला त्याच्यात सर्व पूर्ण श्रेय हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात असते. हे आम्ही वारंवार याच्यासाठी सांगत असतो की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हजारो वर्षाच्या नंतर आज पहिल्यांदा दलित, शोषित, वंचित लोकांना एक वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे, बोललो पाहिजे, सांगितलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध संस्था संघटनाकडून अभिवादन. महाविकास महावितरणच्या लोकांचं एक संघटनेच्या याच्यात आलेली बातमी आहे. जोशीवाडी कुकडे लेआउट आमच्या शेजारीच त्यांची एक वार्ता आहे. बार्टी पुणेची बातमी आलेली आहे. दीक्षित नगर नागपूर इंदोर याच्याकडची बातमी आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभाग त्यांची एक बातमी आलेली आहे. जय भीम ग्रुप शंभूनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन नागपूर, अशा ह्या सर्व लोकांची यादी आहे. आज आपण बघूया बहुजन सौरभचा अग्रलेख. त्याआधी आज आमचं वाक्य ब्रीदवाक्य, यशासाठी कोणत्याही वेळेसाठी थांबू नका. यशासाठी कोणत्याही वेळेसाठी थांबू नका. याऐवजी आपला सर्व वेळ खास बनवा. म्हणजे ज्या गोष्टीला तुमचं टार्गेट आहे त्याच्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहिले पाहिजे. आज नव उन्मेषक घडविणे ही बहुजनाची राजकीय गरज. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपली जी भारतीय संविधानात आपल्या लोकांना जो हा उत्सव आहे आणि संविधानाच्या मार्फत आपण आपली ताकद दाखवत असतो आणि आज तो उत्सव असतो आज आपण समजला पाहिजे. मोठ्या संख्येने त्याच्यात विचार करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली यावेळेस असं काही वाटत नव्हतं. खूप मोठमोठ्याला रॅली निघालेल्या नाही, कारण BJPच्या जवळ फक्त पैसा होता, काँग्रेसकडे पैसा नसल्यामुळे कुठे जाहिरात नाही, काही नाही. आणि अशा अवस्थेमध्ये ते इलेक्शन झालं. खऱ्या अर्थानं त्याच्यात इक्वॅलिटी नव्हती. एका पक्ष फार मोठा प्रबळ पैशाच्या जोरावरती भांडणारा आणि दुसरीकडे दुसरा पंगू पक्ष आणि सर्वच पक्ष पंगू दिसत होते. अशी ती आजची हे होती. त्याच्यावरती आधारित अग्रलेख आहे. संविधान आणि लोकशाहीची अग्निपरीक्षा श्रीराम बनसोड यांचा हा लेख आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ते त्यांनी सांगितल्या की जो आता मॅनिफेस्टोज काँग्रेसचा आणि BJPचा जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो BJPनी जे विसर पडला तो म्हणजे बेरोजगारीचा. अनेक लोक आपल्या देशामध्ये जे बेरोजगार आहेत त्याच्यावरती मात्र BJP शांत आहे. त्याच्यामुळं आज ते आणि त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल अशी आशा करतात सर्व लोक. चिंतेच्या सावटात लोकशाहीचा उत्सव चिंतेचा आहेच. 47 वर्षानंतर लोकशाही बचावचा नारा. कारण आज सर्वच पक्षांनी एकच नारा घेतलेला आहे की जर लोकशाहीला वाचवायचं असेल तर तुम्ही आज BJPला हरवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भाषा सर्वांनीच वापरलेली आहे. आणि सर्वांना वाटतं आहे की ज्या ज्या पद्धतीने BJP चालते आहे त्याच्यावरती एक सुंदरसा लेख फार अत्यंत प्रसिद्ध लेखक आमचे भूपेंद्र गणवीर लोकमतमध्ये त्यांनी आयुष्य घालवलं आणि धारदार लेखणीने बहुजन सौरभच्या सर्व लोकांना ते उपदेश देत असतात. चांगल्या लिखाणीने तुम्हा लोकांना परिचित करीत असतात. त्याच्या शेजारी मतदार बांधवांनो सावध रहा. एक छोटासा एक लेख बहुजन सौरभच्या याच्याने अपील की तुम्ही लोकांनी जाताना चाणक्य म्हणजे तुम्ही हे राहिले पाहिजे, नेहमी सतर्कच राहिले पाहिजे इलेक्शनच्या बाबतीमध्ये. आज एक सुंदरसा लेख आमच्या भगिनी जयश्री भगत यांचा आहे. भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचारात स्त्रियांचा सहभाग अत्यंत मार्मिक लेख आहे. आणि भगवान बुद्धांच्या याच्यामध्ये तुम्हा सर्व लोकांना इतिहास माहिती आहे की तिथे सर्वात पहिले त्यांची आई गेली, नंतर यशोधरा गेली. सर्व लोकांना त्यांनी केलं. मध्ये थोडासा त्याच्यामध्ये होता, परंतु जो संवाद झाला आनंद आणि भगवान बुद्धामध्ये तो सर्व तुम्हा लोकांना माहिती आहे, परिचयाचा आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिले जर कुठे स्त्रियांचं मुक्ती जर झाली असेल तर भगवान बुद्धाच्या काळात झालेली आहे. त्याच्यावरती आधारित हा लेख जयश्री भगतीचा. आज बघूया पान 3 वरती भाजपाचा संकल्प, मोदीची गॅरंटी आणि काँग्रेसचे 5 न्यायपत्र व 25 गॅरंटी. तुलनात्मक काँग्रेसचे न्यायपत्र अधिक विश्वसनीय. आमचे मित्र इजेड खोब्रागडे IAS अधिकारी होते आणि त्यांनी तुलनात्मक त्याचं विश्लेषण केलेलं आहे की त्याच्यामुळे सर्व मतदारांनी त्याच्यावरती करावं, विचार करावा आणि तुलनात्मक त्याचा अभ्यास करावा.
बाकी सगळं त्याच्याच खाली आम्ही बाकी सर्व निवांत आहे अशा पद्धतीचा एक बहुजन सौरभचा एक छोटासा आहे जे काय सर्व चाललेलं आहे देशात. लोकसभा निवडणुकीत करोडपती विरोधात वंचित बहुजन. आता सर्वच लोक गरीब आहेत. आज इव्हन काँग्रेसही पक्ष आज सर्वांच्या मते गरीबच झालेला आहे कारण त्यांचे खाते सीज झालेले आहेत, सर्व सीज झालेले आहे. एक आता आमच्या बहुजन सौरभला एक साधी बातमी आम्ही मागितली, बातमीने एक छोटीशी जाहिरात, पण नाही देता आली त्यांना कारण आणि आम्ही विचार केला की आम्ही जाहिरात आपल्याकडनंही देऊ नये कारण जर उद्या तर आमची बहुजन याची जर काँग्रेसची किंवा बहुजन वंचिताची जरी आम्ही टाकली असते एखादी जाहिरात तर उद्या आमच्याचकडे ईडीने छापा मारला असता की याच्या जाहिरातीचं सर्व विश्लेषण करा, दाखवा आणि सर्व जंत्री. त्याच्यापेक्षा आम्ही पण तो अवॉइड केला कार्यक्रम. आज बघूया आंबेडकरी समाज अवार्थात सापडलेल्या स्थितीत आहे. अनेक लोक विचार करतात कारण सर्वात जास्त जर विभाजन होत असेल तर आंबेडकरी समाजाच्या याच्यात झालेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आपला छोटंसं हे करून पुन्हा BJPला सपोर्ट करण्याचं एक हे दिसतं आहे, सर्वांच्या डोळ्यासमोर दिसतं आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांना समजू नये. त्याच्यानंतर काही लोक जे मोठमोठाले अधिकारी इव्हन आमचे आता नाव घेण्याची गरज नाही परंतु तेही आता BSPच्या नावात BSP हा पूर्णच्या पूर्ण पक्ष BJP चालवत असते, त्यांचे उमेदवार चालवत असतात आणि जे लोक भ्रष्ट असले तर ते BJPचे लोक कुठे ना कुठे ट्रॅप करून तुम्हाला ते करण्यास बाध्य करत असतात. हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. त्याच्याचमुळे हे सर्व फुटाफुटी होत असतात. जे लोक एकटे चालतात किंवा हे चालतात त्याच्यात समजून जायचं की त्याच्यामागे काहीतरी कारस्थान झालेलं आहे, काहीतरी त्यांच्याकडनं भ्रष्टाचार झालेला असेल असं समजून घ्यायला काय हे नाही आहे. एकीनं चलाल तर जगाल नाही तर बेकीने मराल. तुम्ही एकीने चालावं लागेल. एकीने चालावंचं म्हणजे तुम्हाला जे लोक आज याच्यामध्ये रेसमध्ये आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला राहावं लागेल. नाहीतर जर तुम्ही वेगवेगळे चालाल तर तुम्हाला सर्व तुमचं नुकसान होईल. प्रभाकर सोमकुवर यांचा हा लेख आज आम्ही दिलेला आहे. बहुजन सौरभनी सातत्यानं एक मध्यम मार्ग ठेवलेला आहे. आम्ही वंचितच्याही अनेक बातमी देत असतो, त्याच्या विरोधातले काही फॉरमध्ये असणारे सातत्यानं आम्ही लेख देत असतो आणि सर्वच लोकांना आम्ही बॅलन्स ठेवत असतो कारण आमचा पक्ष काही आमचा पेपर काही एका पक्षाचा नाही किंवा कोणत्या पक्षाचं समर्थनही करत नाही. त्याच्यामुळे आम्ही लोक बॅलन्समध्ये असतो. तुम्हाला सर्व लोकांना याचा परिचय आहे. एवढ्यातच मी आज अशा रीतीनं आज आम्ही 5-4 हे सर्व संपवलेले. आज 5-3वरचं एक ब्रीदवाक्य आम्ही वाचतोय मी. जीवनात जोखीम घेण्यास कधी घाबरू नका. जीवनात जोखीम घेण्यास कधी घाबरू नका. जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तरी तुम्ही शिकाल. प्रत्येकच माणसाला जेवढ्यांदा तुम्ही नापास व्हाल किंवा काय व्हाल पण तेवढ्या मात्र तेवढ्या याच्याने तुमचा अनुभव वाढत जातो आणि अनेक गोष्टीला आणि जर होत नसेलच तिथे पण तिथे ते डिसिजन घ्यायला तुम्ही तयार होता की आता हा मार्ग मी सोडला पाहिजे, मी माझा वेगळा मार्ग घेतला पाहिजे. हे अशा पद्धतीचं ब्रीदवाक्य आज आम्ही पेपरमध्ये दिले. अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला पेपर आमचा आवडत असेल तर तुम्ही त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा लोकांना आणि याच्यासोबत आम्ही PDF ही देत असतो. त्याच्यामुळे मोफत PDF ही तुम्ही आहे. त्यामुळे हा पेपर आज आम्ही याच्यातनं काही आमचं प्रॉफिट ओरिएंटेड हा पेपर नाही आहे. सामाजिक बांधिलकी आहे. त्याच्यातनं आम्ही बहुजन सौरभ चालत असतो आणि तुम्ही लोकांनी आमच्यात हातभार लावावा एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या 20 तारखेला. तोपर्यंत जय भीम.